शानूच्या बुकाला कवर कशा पद्धतीने लावत असते ते सोपी ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करते. हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग. तर आज पण शानूला आहे सुट्टी आणि आज ब्लॉग स्टार्ट केला आणि आमच्या क्वार्टरमध्ये बघा जे केसावर भांडे घेतात ना त्यावाल्या बाया आलेल्या विकणारवाल्या, तर यांना परत पाठवावं लागते. आणि असे बरेच येतात आमच्या क्वार्टरकडे आणि म्हणतात की इकडून जायला रस्ता आहे का, रस्ता आहे. तर चला, आज तर आभाळच आभाळ आहे. सकाळपासून असं वाटतच नाही आहे की 10 वाजलेले आहे. म्हणून मी सकाळी उठली आणि मला एक ब्लॉग एडिट करायचा होता. तो सर्वात आधी एडिट करून घेतला आणि नंतर मी म्हटलं चला आता कामांना सुरुवात करूया. आज आहे शानूला सुट्टी, त्याच्यामुळे मी थोडंसं आरामात करत आहे. माझं काम पहिली आहे. आता करते मी नाश्ता. आणि काल रात्री तर माहीतच आहे तुम्हाला, पाणीपुरी खाल्ली आणि त्याच्यावर काहीच नाही जेवली. हे दोघंजणं जेवले नंतर आणि मी काहीच नाही जेवली. तर मला लागलेली आहे मस्त भूक. आता मी जेवण आता मी सर्वात आधी नाश्ता करते आणि बघते पोहे वगैरे काहीतरी. तोवर यांना म्हटलं तुम्ही झाडांना पाणी वगैरे टाकून द्या. 2 दिवस झाले पाणी वगैरे काहीच नाही आहे. आणि काल आभाळ होतं पण पाऊस काही पडलेला नाही आहे. त्याच्यामुळे आता पाणी टाकून द्या. पाऊस येईल नाही तर नाही येईल, तो त्याचं. भूक लागली ती जोरात म्हणून आली होती नाश्ता करायसाठी. पण नाश्त्याचं राहिलं अलग आणि मला हे पसारा अगोदर आवरावं लागला. आणि पसारा आवरता कधी मी ते डायनिंगवरचं डीप क्लिनिंग करायला लागली कळालंच नाही. खूप जास्त पिशव्या तिथेच अशा म्हणजे ठेवल्या जात होत्या 2-3 दिवस झाले. आणि तांदळाची चुंगडी जी होती ती सुद्धा तिथेच ठेवून होती. मग विचार केला की फक्त हे थोडंसं उचलवाचल करून घेणार. पण मग वाटलं की डायनिंगवरचं जे कवर आहे ते सुद्धा बेकार झालेलं होतं. आणि तेलाचे किंवा डस्ट, जसं मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं होतं की आमच्या क्वार्टर जवळची जे फॅक्टरी आहे तिथून खूप जास्त असा डस्ट येतो आणि चिकट असतो तो. रोज कसं असं वरवर पुसल्या जातं आणि मग जे काटाकाटानी चिकटपणा जो असतो तो काही निघत नाही. म्हणून मग छान घासणीने त्याला घासून काढलं आणि ते पूर्ण जे चिकट डाग होते ते ढोळाचे वगैरे पूर्ण ते पण साफ करून घेतले. आणि इथे जे कप ठेवायचं स्टँड आहे ना त्याच्यावर सुद्धा बारीक बारीक असे डस्टचे पार्टिकल होते, ते सुद्धा व्यवस्थित असं पुसून घेतलं. आणि कप न काढता माझ्यामध्ये ना एक खूप मोठा किडा आहे की मी असं म्हणजे काहीतरी असं रिस्की काम करून ठेवते आणि मग काही ना काही बिघडून जाते. तर तसंच काहीच झालं आज. तर ते कप न काढता मी असंच पुसायला लागली तर एक छान असा कप फुटून गेला. आणि कुठल्याच गोष्टीचा पस्तावा न करता मी झाडझूड करून घेतली, कारण की नेहमीच होतं माझ्यासोबत. कामं केली आणि अशी भूक लागली आहे ना की सांडून राहिले इकडे तिकडे. मस्त गरमागरम पोहे आणि छान तो त्याचसोबत हे पापड डाळीने पाठवले, म्हणजेच धापुडे. चला या तुम्ही पण नाश्ता करायला. छान हेल्दी आणि क्रिस्पी. चलो, आज ना निवांतवाला दिवस निघाला. आज सगळं आरामात चालू आहे. चिपकवणेवाला नाही, मला ते वाटते त्याला नाही का 2 लेअर राहते. 2 लेअर राहते. काढून बघा. तर वाजलेले आहे. तर आरामात मस्त सगळं झालं. किचन थोडीशी साफसूफ होऊन गेली. मेन महत्त्वाचे म्हणजे किचन साफ होऊन गेली. आणि आता छान मस्त डोकं वगैरे धुतलं मी आज, कारण डस्ट बसला असेल म्हटलं. आणि उद्या तर मी तिकडे जाईल, तिकडे राहील वर्धेला. आजच जाऊ आम्ही संध्याकाळी. आणि आता 2-3 दिवस झाले बुका आणून, कवर आणून आणि बुकांना कवर लावून व्हायचेच आहे. आज करू उद्या करूच्या नादामध्ये ते राहूनच राहिलेलं आहे. तर हे बोलले की नाही आत्ताच आपण लावून घेऊ म्हणून. मी म्हटलं राहू दे, आपण जेवण झालं नाही, तसं करताच राहून जात आहे. पण आता मी कवर लावायला बसलो. मला असं वाटलं होतं की यामध्ये 2 असे लेयर असणार, जसं पॅकिंग पेपरमध्ये कसं असते 2 लेयर, तसंच काहीतरी असणार म्हटलं. पण यामध्ये तसं काहीच नव्हतं आणि विनाकारण आमचा एवढा टाईम
वेस्ट गेला. तर मग ते जसं आहे तसं राहू दिलं आणि बसली मी कवर लावायला. आणि मी म्हटलं आता कवर लावतच आहे तर तुमच्यासोबत पण शेअर करते, कारण की वर्षभर शानूचे जे कवर आहे ते म्हणजे शानूच्या बुकांचे कवर जे आहे ते तसे जशान तसे राहते. तर काही असं आगळी वेगळी ट्रिक असणार माझी, तर ते तुमच्यासोबत शेअर करते बा म्हटलं, म्हणजे जेणेकरून तुमच्यासुद्धा कधी ना कधी कामी येईल. तर चला मग आता हे सर्वात आधी हे जे कवर आहे या मापाची पूर्ण कवर कापून घ्यायचे आणि मग नंतर बसायचं कवर लावायसाठी. कारण की एक कवर पुन्हा घ्यायचं आणि पुन्हा म्हणजे कट करत बसायचं, त्याच्यामध्ये थोडंसं हे वाटते. कापून असलं की सरळ सरळ लावायचंच काम असते. तर चला आता तुमच्यासोबत शेअर करणार. तर मी कशा पद्धतीने शानूच्या बुकाला कवर कशा पद्धतीने लावत असते ते सोपी ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करते. तर चला, आम्ही हे पहिलेच मापानुसार कापून घेतलेलं आहे खरडं. एवढ्या जागा ठेवायच्या कवर करायसाठी आणि सर्वात आधी हे व्यवस्थित असं लावून घ्यायचं. व्यवस्थित लावलं असं. त्यानंतर आता तुम्हाला सांगते, हे आपण जर असंच डायरेक्ट फोल्ड केलं ना तर ते करताच किती वेळा चुकून जाते आणि ते वेगळंच काहीतरी होते. तर हे अशा पद्धतीने जर म्हणजे हे नखाने असं जर थोडंसं याला आउटलाईन दिल्यासारखं जर दिलं, म्हणजे असं प्रेशर देऊन जर याला असं कोरीव एक जागा बनवून घेतली तर हे इझिली असं फोल्ड होऊन जातं आणि हालत नाही बिलकुल. तुमच्यासोबत हे पण बघत आहे की मी कशी कवर लावते. तर याला सुद्धा इकडून असं करून घ्यायचं. हे बघा कसं इझिली फोल्ड होऊन जाते. हे झालं आता. त्यानंतर हे जे दिसलं आहे, त्यानंतर हे जे आहे हे जिकडून बाइंडिंग असते बुकांची तिकडल्या बाजूनी कैचीने हे कट करून घ्यायचं. एकदम अशा पद्धतीने जसं मी करत आहे. कैची आमची थोडीशी हे झालेली आहे, काही कापून कट करून टाकायचं. त्याचप्रमाणे इकडलं सुद्धा कट करून घेणार. आता याला सुद्धा असं नखाने हे करून घ्यायचं, प्रेस करून घ्यायचं आणि हे जे आहे हे असं फोल्ड करायचं, जेणेकरून हा जो कोणता असा दाबला ना आपण तर बाहेर नाही निघत. हा असा जर फोल्ड केला आणि याला थोडंसं असं केलं की हा असा आतमध्ये दाबून द्यायचा. त्यानंतर याला लगेच स्टॅपलरने फिट करून टाकायचं. माझ्या तरी पानं दबत आहे, पानं दबते की नाही ते बघायचं अंदर, नाही तर बस मी आता 2 ते 3 वेळा झालं स्टेपलरच्या पिना काढत आहे. स्टेपलरच्या पिना मारताना एक इथे मारायची, एक इथे मारायची, एक इथे मारायची, एक इथे आणि एक इथे, म्हणजे हे कवर व्यवस्थित असं लागून जातं आणि वर्षभर निघत नाही. माझ्या शानूचे मागच्या वर्षीची बुक दाखवा. मागच्या वर्षीची बुक एकही कवर तिचं निघालेलं नाही आहे, सगळं व्यवस्थित आहे. तिथे मारायची आवश्यकता नाही, की माझ्या पण चुकीनं लागून गेलं. आहे ना डब्बी. तर बघू शकता किती छान असं कवर लागलेलं आहे, कुठेही मोड नाही पडली आहे आणि काहीच नाही. आणि आता मागच्या वर्षीचं बुक दाखवले तुम्हाला. हे बघा
काहीच नाही झालेलं आहे, काहीच नाही, कुठूनच निघालेलं नाही आहे. किती छान आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही बुकांना कवर लावाल ना तर हे वर्षभर शाळा म्हणजे तर वर्षभर काय बरेच दिवस हे कवर असंच राहू शकतं. बघा हे मागल्या वर्षीचं आहे आणि हे या वर्षीचं. तर हे सुद्धा मी तुम्हाला समोर दाखवणारच. आणि मेन म्हणजे हे कवर तर राहतातच चांगले, पण शान सुद्धा व्यवस्थित ठेवते, तिला बुकांची खूप काळजी असते. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की अशा पद्धतीने जर कवर लावलं ना तर बिलकुल निघत नाही. तर तुम्ही पण ट्राय करून बघा. ही ट्रिक खूप छान आहे आणि खूप इझी पण आहे. आणि जे मी तुम्हाला टेक्निक सांगितली ना, नखानी असं जर म्हणजे त्याला त्याची असं फोल्ड करायसाठी एक जागा करून दिली ना तर इझिली कवर लागून जातं. आणि मला तर आवडतात बुकांना कवर लावायसाठी. तर चला आता मी या बाकी बुकांना सुद्धा कवर लावून घेते आणि मग आम्ही जेवण करू. बुकांना कवर वगैरे लावून घेतले, जेवण वगैरे केलं आणि लेटली. कारण की थोडा वेळ मोबाईल वगैरे पाहत बसली असते. पण गोष्ट अशी, मगांपासून जेव्हा मी जेवण केलं ना तेव्हापासून बिलकुलच जिओचं नेटवर्क नाही आहे. बिलकुलच नाही आहे. का कशामुळे काही माहिती नाही आहे. आणि ना कॉल लावता येत आहे कोणाला, ना काही ना काही. बोर होत आहे. आता मी बाहेर फिरते म्हटलं थोडा वेळ. आज तशीही ऊन नाही आहे. आणि शानू गेलेली आहे स्नेहाताईसोबत त्यांच्या नातेवाईकाकडे सोनेगावला. तिथे काहीतरी प्रोग्राम आहे वाटते. तर शानू त्यांच्यासोबत गेलेली आहे. मला बिलकुलच करमत नाही आहे घरात. काय करणार, टी व्ही तर बंद आहे आणि आता नेटवर्कचा पण प्रॉब्लेम आहे. तर जाते मी आता, फिरते आमच्या कॅम्पसमध्ये. चला जेवण करायला करण पण आला. आणि आता आम्ही चाललो काय खबर करायला. आ काय खबर करा, फॅन बंद करा, लाईट बंद करा. हो, काय करायचं. तर लाईटच बंद नाही होत. जाऊ दे. हो. तर ज्यांच्याकडे मी जेवण करायला आली म्हणजे नीरज दादा, तर ते होते आमच्या हॉस्पिटलमध्ये. आणि त्यांच्याकडे असतो प्रोग्राम हनुमान जयंतीचा. यावर्षी जरा लेट केला, पण दरवर्षी आम्हाला ते बोलवतात. आणि इथे आल्यानंतर त्यांचा जो एक मित्र आहे तो सेम माझ्या भावासारखा दिसतो. तर म्हणूनच म्हटलं यांना माझा यांच्यासोबत फोटो काढा. तर चला जेवण करून आलो आणि आता जाते मी सासरी माझ्या. तर वेळ झाला आहे भरपूर, पण काही नाही. आता उन्हाळाच आहे त्याच्यामुळे टेन्शनवालं काही काम नाही आहे. सर्वात आधी मी आईकडे जाणार. तर आम्ही निघालो तर सई वर्धेला जायसाठी. पण गोष्ट अशी झाली की मला जायचं होतं आईकडे, थोडं काम होतं. आणि तिकडूनच त्याच्यानंतर मग 5-10 मिनटं तिथे बसणार होती आणि मग जाणार होती सासरी. पण गोष्ट अशी झाली की तिथे पोहोचल्याबरोबर यांना फोन आला की एक थोडंसं अर्जंट काम आलेलं होतं. ते काही तुम्हाला आता सांगत नाही यामध्ये. तर ते काम करायसाठी यांना पुन्हा वापस यावं लागलं आणि हे गेले यवतमाळला. आणि मला राहावं लागलं इथेच आईबाबाकडे. आणि ज्यांच्यासोबत मी फोटो काढलेला होता ना तर ते दाखवत होती मी आई बाबांना. ते पण फोटो पाहून थोडी चकित झाले. मी जो विचार केला होता ते माझं सगळं राहून गेलं. मला जायचं होतं सासरी, पण तिथेच मला जाता आलं नाही. हे आले होते रात्री 2 वाजता परत. मग 2 वाजता काय जाणार आहे, मग कॅन्सल केलं तिकडे जायचं. मग दुसऱ्या दिवशी गेली मी आणि त्यानंतर मग आली संध्याकाळी पुन्हा परत. आणि मी व्लॉग काही केला नाही कारण की माझं थोडंसं डोकंच खराब झालेलं होतं. तर चला मंडळी, भेटते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये, ते पण देवळीमध्येच, वर्धेमध्ये नाही. कारण कॅन्सल झाल्यामुळे माझं डोकं खराब झालं आणि मग मी काही शूट केलेलं नाही. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय.